मात्र लवकरच त्यांना लक्ष्मणाने असलेल्या लक्ष्मण रेखेचे स्मरण झाले व ती फार नम्रपणे त्यांना म्हणाली, माफ करा गुरुवर्य, परंतु मी ही लक्ष्मण रेखा पार करू शकत नाही. तिचे हे बोलणे ऐकून भिक्षू क्रोधित झाला व तिला म्हणाला, मी तुला श्राप देईन, मला भिक्षा द्यायलाच पाहिजे. आता मात्र त्यांचे बोलणे ऐकून सीताला नाईलाज झाला व ती सुद्धा पर्णकुटी बाहेर येऊन त्यांना दान द्यायला पुढे सरसावणार. तेवढ्यातच रावण स्वतःच्या मूळ स्वरूपात आला व त्यांनी सीतेचे हरण केले. शेवटी सीतेचे हरण करून ते तेथून निघून गेले. थोड्याच वेळामध्ये श्रीराम सुद्धा कर्णकुटीत परतले आणि त्यांच्यासमोर बंधू लक्ष्मण सुद्धा आले. परंतु त्यांना सीता कुठेही दिसली नाही. मात्र थोड्याच वेळात तेथे उपस्थित असलेला जटायू मात्र गंभीर अवस्थेमध्ये त्यांना दिसला. रामांना वाईट वाटले व त्यांनी त्याचे डोके आपल्या मांडीवरती घेतले. जटायू म्हणाले, सीता मातेचे प्राण वाचवता वाचवता माझे प्राण गेले, त्याच्यावर मोठे पुण्य माझ्या आयुष्यात नाही. एवढेच बोलून त्यांनी त्याचे प्राण श्रीरामांच्या मांडीवरती सोडून दिले आणि त्यांचा येथे मृत्यू झाला. आता मात्र श्रीराम हतबल झाले होते आणि अशा वेळी त्यांना गरज होती एका मदतीची आणि अर्थातच आगमन झाले. परंतु लंकेच्या जवळ पोहोचता जवळ पाहतो तर अथांग समुद्र पसरलेला. आता या समुद्राला प्रसन्न करण्यासाठी श्रीरामांनी 3 दिवस सलग बसून तप उपासना केली. मात्र समुद्र देवता काही शांत होईना. आता मात्र राम क्रोधित झाले व त्यांच्यासमोर उभे झाले आणि तीक्ष्ण स्वरात म्हणाले, आता तू माझा अंत पाहिला आहे. आता माझा शस्त्रांचा प्रहार करण्यासाठी तू तयार राहा. एवढे म्हणतात समुद्र देवता त्यांना शरण आले व हात जोडून म्हणाले, माफ करा गुरुवर्य, परंतु समुद्र त्याचे तत्व सोडू शकत नाही, नाहीतर निसर्ग चक्र खंडित होईल. मग ह्याच्यावरती उपाय तरी काय, असे श्रीरामांनी विचारताच समुद्र देवता त्यांना नम्रपणे म्हणाले, स्वामी, आपण महान आहात. आपल्या केवळ नामस्मरणाने ही खडके सुद्धा पाण्यावर तरंगायला लागतील आणि ही कल्पना पडताच वानर सेनेतील प्रत्येकाने प्रत्येक खडकावरती श्रीराम असे लिहिण्यास सुरुवात केली व एक एक करून खडक पाण्यामध्ये सोडायला सुरुवात